शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पोहोचण्याचा मुख्य आधार असलेल्या पानंद रस्त्यांच्या मजबूतीकरण आणि कॉन्क्रीट करण्यासाठी गेल्या 5 वर्षापासून सुरू असलेला संघर्ष अद्यापही निष्फळ ठरला आहे। आंदोलन, उपोषणे, निवेदने, लोकप्रतिनिधींची आश्वासने आणि प्रशासनांच्या बैठका झाल्या, मात्र प्रत्यक्षात कामे सुरू न झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा चिखल आणि निराशाच आली आहे। पंचगंगा नदीच्या पूर्व व पश्चिम भागातील सुमारे 12 पानंद रस्त्यांची अवस्था पावसाळ्यात अत्यंत दयनीय झाली आहे। अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून काही रस्ते अक्षरशः वाहून गेले आहेत। परिणामी शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून चिखलातून शेतात जावे लागत आहे। खते, बियाणे, औषधे व शेतीसाठी लागणारे साहित्य वेळेत पोहोचत नसल्याने शेती कामाचा वेग मंदावला आहे। दुसरीकडे तयार झालेला शेतीमाल बाजारात नेणेही कठीण झाल्याने आर्थिक फटका बसत आहे। 2 वर्षापूर्वी या प्रश्नासाठी शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण छेडले होते। त्यावेळी महापालिकेने 50 डंपर मुरुम टाकून तात्पुरती दुरुस्ती व रोलिंग करण्याचे लेखी आश्वासन दिले होते। या आश्वासनावर विश्वास ठेवून उपोषण मागे घेण्यात आले, मात्र प्रत्यक्षात केवळ 11 डंपर मुरुम टाकण्यात आला आणि त्यानंतर सर्व काम ठप्प झाले। एका लोकप्रतिनिधीने नारळ फोडून कामाचा शुभारंभ केला, मात्र पुढे एकही यंत्र त्या ठिकाणी फिरले नाही। विशेष म्हणजे महापालिकेने केवळ इरपीर रस्ता आणि शेट्टाळा-मळा रोड या 2 पानंद रस्त्याचे डांबरीकरण व कॉन्क्रीटीकरण केले। उर्वरित रस्त्याकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत। त्यामुळे दरवर्षी पावसाळा आला की शेकडो शेतकऱ्यांना चिखल, खड्डे आणि गैरसोयींचा सामना करावा लागत आहे। दरम्यान महसूल विभागामार्फत राज्य शासनाच्या निधीतून महापालिका हद्दीतील 4 पानंद रस्त्यांच्या मजबूतीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता, मात्र शासनाने पहिल्या टप्प्यात ही योजना केवळ ग्रामीण भागापुरती मर्यादित ठेवल्याने महापालिका क्षेत्रातील रस्ते वगळले गेले। त्यामुळे या कामांनाही ब्रेक लागला। इरपीर रस्ता, दिवटे पानंद, बोकडे पानंद, ढोले पानंद, डेक्कन जॅकविल रोड, कट्टीमळा आणि हुपरी रोड, मगदुम नाईक पानंद, नाईकमळा पानंद, बारबीर, सहाबीर, कुरण, देवमोरे पानंद, कट्टीमळा डोह ते जुना हुपरी रोड आणि शेटाणा मळा ते जुना हुपरी रोड या प्रमुख पानंद रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे। शेती हा परिसराच्या अर्थकारणाचा कणा असताना पानंद रस्त्याकडे होत असलेले दुर्लक्ष चिंताजनक आहे। पावसाळा सुरू झाल्यानंतरही कामे रखडल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून प्रशासनाने तातडीने निधी उपलब्ध करून या रस्त्याचे मजबूतीकरण व कॉन्क्रीटीकरण पूर्ण करावे अशी मागणी जोर धरत आहे। अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे।